बहुरंग पुणे आयोजित 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2026चा आजचा दुसरा दिवस. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना शेला आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार. माननीय अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक यांचा संस्थेच्या वतीनं शेला आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार. महोत्सवाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रथेप्रमाणे बोधचिन्ह, मुसाडा आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. महोत्सवाची सुरुवात बहुरंग पुणेचे अध्यक्ष कुंडलिक केदारी यांच्या प्रस्तावनेनं झाली. नमस्कार. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सबनीस सर, खोरे सर आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले प्रेक्षकगण, मित्रहो, 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवात आपलं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आदिवासी महोत्सवाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा याच्यासाठी जी एक संकल्पना आहे की राज्याचे जे सांस्कृतिक विभाग आहे याच्यामध्ये दरवर्षी आपण चित्रपटांना पुरस्कार दिला जातो. तर याच्यामध्ये आदिवासी विषयक चित्रपट जर आला तर त्याला एक स्वतंत्र पुरस्कार द्यावा अशी बहुरंगतर्फे आम्ही एक विनंती करतो आहोत की राज्यात दरवर्षी चित्रपट महोत्सव होतो, त्याला अनेक विविध विषयाचे चित्रपट येतात, परंतु आदिवासी विषयावरती स्वतंत्र पुरस्कार नसल्यामुळं त्याची निर्मिती कमी होते आणि निर्मिती कमी झाल्यामुळं आम्हालाही प्रतिसाद कमी मिळतो आणि जी संकल्पना आम्ही उलगडून दाखवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो आहोत त्याला कुठंतरी बाधा येते की आदिवासी विषयक चित्रपट राज्याच्या विभागात आला म्हणजे महोत्सवात आला तर त्याला स्वतंत्र आदिवासी विषयक पुरस्कार द्यावा की ज्याच्यामुळं आदिवासी संगीत, नृत्य, नाट्य आणि निर्मात्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि आमच्यासारख्या आदिवासी महोत्सव घेणाऱ्या संस्थांना पण ते चित्रपट मिळतील आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बहुरंगतर्फे दरवर्षी महोत्सवाच्या निमित्तानं आदिवासी कलावंत आणि कला पुरस्कार राज्यस्तरावरून देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कार निवड समितीत श्री ग. शा. पंडित, संपादक हरकारा, श्री नामदेव गंभीरे, अध्यक्ष आदिवासी कृती समिती पुणे, श्री बाळकृष्ण मते, जनकल्याण फाउंडेशन सातारा हे होते. यावर्षीचा आदिवासी कला पुरस्कार श्री प्रवीण चिंतामण खोटरे नाशिक, श्री मारुती दिवाकर टेकाम राजुरा चंद्रपूर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आजची मराठी फीचर फिल्म सुधागड 307 यातील सहभागी कलावंतांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाण प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्री अरुण खोरे यांनी राज्यकर्त्यांची संवेदनशीलता यावर भाष्य केले. मित्रांनो, आता कुंडलिक केदारी यांनी एक दोन ज्या मागण्या केल्या या मागण्या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत. ही गोष्ट खरी आहे की जेव्हा चित्रपट महोत्सवामध्ये आदिवासी स्वरूपाचे आणि आदिवासींच्या संबंधात काढलेले चित्रपट असतील तेव्हा त्यासाठी वेगळं काहीतरी एक पुरस्काराची त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांना विशेष स्थान दिलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये आहोत या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. तुमच्यापैकी यशवंतरावांचं आत्मचरित्र किती लोकांनी वाचलं मला माहीत नाही, पण कृष्णा काठ हे त्यांचं आत्मचरित्र तुम्ही एक सहज वाचण्यासाठी आनंद म्हणून तुम्ही अवश्य वाचा. अतिशय सुंदर प्रवाही मराठीमध्ये ते पुस्तक आहे. त्यांच्या भाषणांचं एक पुस्तक त्यावेळेला प्रसिद्ध झालेलं होतं, सह्याद्रीचे वारे. या सह्याद्रीचे वारे नावाच्या भाषणांच्या पुस्तकामधलं पहिलं भाषण यशवंतरावांचं आहे. स्वतंत्र महाराष्ट्राची, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वीच्या महिन्यातलं सांगलीमधलं भाषण आहे आणि त्या भाषणाचं शीर्षक आहे महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर. आणि त्या भाषणामध्ये यशवंतरावांनी असं सांगितलं की सरकारी प्रशासनामध्ये काम करताना सरकारी अधिकाऱ्यांनी काळजी ही घेतली पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये
लोकांचे प्रश्न आणि लोकांच्या फाईलमधले प्रश्न सुटतील ही काळजी घेतली पाहिजे. ती फाईल जेव्हा समोर येते तेव्हा ती फाईल येते तेव्हा ती निर्जीव नसते. त्या फाईलमध्ये एका माणसाची कहाणी असते, एका माणसाची वेदना असते आणि तो आपल्या राज्याचा नागरिक आहे, राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा ती त्याची वेदना संपवण्यासाठी, ती वेदना नष्ट करण्यासाठी आपल्याला काय काम करता येईल असा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, मंत्र्यांनी केला पाहिजे. आणि इतकंच नाही तर त्या माणसाला विश्वास वाटला पाहिजे की हे सरकार माझ्यासाठी काम करतं आहे. डेव्हिड कॅमेरॉन नावाचे इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान आणि लंडनच्या एका चौकामध्ये एका अतिरेक्याने तिथल्या एका नागरिकाला गोळी मारली आणि तो माणूस मेला तिथे. पंतप्रधानांना ही बातमी समजली कॅमेरॉन यांना. डेव्हिड कॅमेरॉन परदेशच्या दौऱ्यावर होते. तो दौरा त्यांनी कॅन्सल केला. ते लंडनमध्ये आले आणि त्या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेऊन पुढच्या ते कामाला लागले. ही जी संवेदनशीलता राज्यकर्त्यांची असते, ही संवेदनशीलता प्रत्येक काळामध्ये फार महत्त्वाची असते. ही संवेदनशीलता जेव्हा नसरापूरच्या घटनेमध्ये तुम्हाला लक्षात येईल, प्रत्ययाला येईल, तेव्हाच ती कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असलेल्या, मग परतवाडा असेल किंवा आणखीन कुठे गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा वाशिम नागपूर असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये असलेल्या आदिवासींच्या दुःखापर्यंत ही संवेदनशीलता पोहोचेल. तर ही संवेदनशीलतेची आज गरज आहे. सरकार कोणाचं असो, पण या संवेदनशीलतेची आज गरज फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2014 साली त्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. ते कैलास सत्यार्थी पुण्यामध्ये आले होते. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक असा मुद्दा मांडला छोटासा, की तो मुद्दा मला फार स्पर्शून गेला. त्याने असं सांगितलं की आपण अनेक गोष्टींचं जागतिकीकरण जे करतो आहे ना, त्याच्यामध्ये करुणेचं पण जागतिकीकरण झालं पाहिजे, करुणेचं वैश्विकीकरण झालं पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं करुणेचं वैश्विकीकरण आणि मी तुम्हाला आता जे सांगतो आहे ती एक संवेदनशीलता राज्यकर्त्यांची, या सगळ्या गोष्टींचा एक संमिश्र असा गोफ विणून त्याचा प्रत्यय आपल्याला राज्यकारभारामध्ये आणि समाजकारणामध्ये आला पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून मग हे असे आदिवासी महोत्सव आपण जेव्हा आयोजित करतो, त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कथा असतात, वेगवेगळ्या दुःखाच्या गोष्टी असतात, वेदनेच्या गोष्टी असतात. माझ्या काळामध्ये माझ्या पिढीने पाहिलेले सिनेमे कुठले आठवत आहेत मला आदिवासींच्या संवादात? तर तुम्हाला निशांत एक आठवतो आहे, मला तो ग्रामीण भागातला एक अंकुर आठवतो आहे. या सिनेमामध्ये आपण काही काही गोष्टी बघितल्या की त्या काळामध्ये किती तो अन्याय होत होता आणि त्यातून आपल्याला काही गोष्टी समजल्या रुपेरी पडद्यावरनं. आणि म्हणूनच या बहुरंगाने आयोजित केलेल्या अशा काही उपक्रमांचं महत्त्व जरा वेगळं आहे. निश्चितपणे त्यांच्या मागण्यांना आणि त्यांच्या सगळ्या उपक्रमशीलतेला आपण अधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. फार मोठ्या प्रमाणामध्ये आज हे सगळे विषय जगासमोर माहितीच्या माध्यमातून, माहितीच्या महापुरातून समोर येत आहेत आणि आपण ते पाहायला पाहिजेत. अलीकडेच 20 मार्चला बाबासाहेब आंबेडकरांनी जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला त्याचं शताब्दी वर्ष सुरू झालं आणि 11 एप्रिलला महात्मा फुले यांच्या द्विशतकी जयंतीचं वर्ष सुरू झालं. हे दोन्ही महापुरुष 19व्या शतकातले आहेत आणि या दोन्ही महापुरुषांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी या देशातल्या सगळ्या तळागाळामध्ये असलेल्या माणसांच्या, व्यक्तींच्या आणि विशेष करून स्त्रियांच्या दुःखाला हात घातला आणि हे दुःख कसं दूर करता येईल आणि त्यांना कसं सजग करून जागं करता येईल असा मोठा प्रयत्न फुल्यांनी आणि बाबासाहेबांनी केला. फुल्यांनी ज्या स्त्री शूद्रातिशूद्र या वर्गाचा उल्लेख केला आहे त्या वर्गामध्येच आदिवासी मोडतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की ही भूमिका घेऊन आपल्याला या 1-2 वर्षात पण खूप काही काम करता येईल. मी कुंडली केदारी यांना अशी कल्पना सुचवेन की तुम्ही हे जे चित्रपट दाखवता, चित्रपट पाहतात, तुमच्या गेल्या 15-20 वर्षांच्या कालखंडामध्ये असे जे काही चित्रपट आले असतील, असे जे काही कार्यक्रम झाले असतील आणि असे तुमच्याकडे ज्या लोकांनी इनपुट दिले असतील, तर त्याचं एखादी स्मरणिका किंवा एखादं पुस्तक एखादं तुम्ही जर केलं तर त्याचा उपयोग जरा आपल्याला हे विषय समजण्यासाठी होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं. दुःख खूप आहेत, आजचा काळ प्रचंड दुःखाचा आहे. संवेदनशीलता हरवलेले लोक अवतीभोवती सगळीकडे आहेत आणि अशा वेळेला आपल्याला ही संवेदनशीलता जागी ठेवून या महात्मा फुलेंनी सांगितलेल्या आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या अतिशय तळागाळातल्या वर्गाच्या दुःखाकडे आणि दैन्याकडे पाहावं लागणार आहे. मला असं वाटतं की हे करत असताना आपण मनामध्ये ही जाणीव आणि संवेदना जितकी आपण जागे ठेवू त्याचा निश्चितपणे परिणाम समाजाच्या बदलत्या रूपात होईल अशी अपेक्षा आहे. कला शेवटी हे माध्यम इतकं सुंदर माध्यम आहे की या कलेच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येतात. कुंडली केदारी आणि त्यांच्या संस्थेने बहुरंगनी हे काम चांगल्या पद्धतीने चालवले. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो.
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी आदिवासींकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन विशद केला. महोत्सवाला उपस्थित प्रत्येकजण आणि पाहुण्यांचे आभार श्री धीरज केदारी यांनी मानले. 19 वर्ष एखादा छंद घेऊन, एखादा ध्यास घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चित्रपट महोत्सव भरवण्याची जी तपश्चर्या कुंडली केदारी या माणसानं जी सिद्ध केली, त्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, आत्मीयता आहे. अशा प्रकारचा पराक्रम, विक्रम आदिवासी समाजामध्ये आजपर्यंत कोणीही केलेला नाही, भारतात नाही, महाराष्ट्रातही नाही. आणि म्हणून डॉक्टर कुंडली केदारी यांचं मी अभिनंदन करतो. दुःखमुक्त आदिवासी ही संकल्पना लोकशाहीमध्ये केंद्रीभूत आहे. आदिवासींच्या दुःखमुक्तीशिवाय एकूण भारताचं भवितव्य सुरक्षित राहणार नाही. दलित, उपेक्षित, वंचितांचा आवाज बुलंद होण्याच्या संदर्भामध्ये आदिवासींचा आवाजही मिसळला गेला पाहिजे, कारण शेवटच्या टोकाचा माणूस तोच आहे. पण चित्रपट बाबतीत काय, चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये एखादा आदिवासी आपल्याला मिळू शकेल, कलावंत मिळू शकेल, पण संघटनात्मक संस्थात्मक पातळीवरती बहुरंगनं जे इतिहास निर्माण केला तो मला प्रभावित करतो आहे. माझ्या समजुतीप्रमाणे महाराष्ट्रातली एकमेव संस्था डॉक्टर कुंडली केदारेंची बहुरंग ही संस्था आहे. ज्या संस्थेनं नाटकाला महत्त्व दिलं, सिनेमाला महत्त्व दिलं, लघुपटाला महत्त्व दिलं, आदिवासींच्या सुखदुःखाला महत्त्व दिलं, आदिवासींच्या संवेदनेला आणि वेदनाही महत्त्व दिलं. स्वतः आदिवासी असल्यामुळे आदिवासींची दुःख पचवलीत, आदिवासींचे स्वप्न त्यांना माहीत आहेत. आदिवासीच्या सुखदुःखाशी एकरूप होणार अशा प्रकारचा संवेदनशील माणूस आणि कार्यकर्ता आणि कलावंतसुद्धा आहे. आदिवासींची संबंध आदिम काळापासूनची उपेक्षा, त्यांचा निसर्ग धर्म स्वतंत्र आहे, बिरसा धर्म स्वतंत्र आहे. त्या प्रेरणेतून, बिरसा मुंडाच्या जाणीवेतून अनेक साहित्यकारांनी साहित्य निर्माण केलं. बिरसा मुंडावरची चरित्र अनेक निर्माण झाले. किंगशू महाराजसारखा अत्यंत तपस्वी त्याच्यातला महाराज, त्याच्या अंबरसिंग महाराजसारखा महाराज जन्माला आला. त्यांच्यात शूरवीर आहेत, झलकारी राणी, राणी दुर्गावती. अशा प्रकारच्या आदिवासी महिलांचं योगदान पराक्रमाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे. भारतीय स्वातंत्र्यामध्ये अनेक बाबूराव शेळमाकेसारखा स्वातंत्र्यवीर गाजून गेला. राघोजी भांगरासारखा नगर जिल्ह्यातला आदिवासी महादेव कोळ्यांचा स्वातंत्र्यवीर हा गाजलेला आहे. असे आदिवासींचं योगदान कलेमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे, शेतीमध्ये आहे, विज्ञानामध्ये आहे. हे जसे प्लस पॉईंट आहेत तसे मायनस मुद्देसुद्धा आहेत. गौंड जमाती, वारली जमाती, कातकरी जमात, महादेव कोळी जमाती या आपण वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या आहेत. या सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत, अनेक नेते करत आहेत. पण सरकार काय करतं आहे? आदिवासींच्या कलांचं संरक्षण करणं, संगोपन करणं ही सरकारची जबाबदारी आणि समाजाची जबाबदारी आहे. या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. आदिवासींकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन हा विषमतावादी, भेदवादी आहे. आणि म्हणून अशी आदिवासींची अस्सल कला, आदिवासींचं अस्सल संगीत, आदिवासींचा अस्सल अशा प्रकारचा ढोलवाद, जयत रे जयत सारख्या सिनेमातून ढोलवादनाचा संबंध आपल्याला गंध मिळतो, संगीत मिळतं. आणि हे संगीत सिनेमावाले मोठे आदिवासीतून ते घेतात, स्वीकारतात. वेगवेगळ्या लोकतत्वावर आधारलेल्या लोककलेचा अर्क हे सिनेमामध्ये वापरला जातो, लोकसंगीत वापरलं जातं, चित्रकला वापरली जाते आणि लोकतत्व वापरलं जातं. पण आदिवासींना त्याचं श्रेय मिळत नाही. आदिवासींच्या स्त्रियांना त्यांचा संबंध, त्यांचे वेशभूषा ही संबंध बाजारू चित्रपट निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला, त्याची फोटोग्राफी केली जाते. हे एका अर्थानं अध्यावशेवरती अन्याय आहे. आणि म्हणून आदिवासींना राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करून घ्यायचा असेल तर सर्वार्थाची एकरूपता, सर्वार्थाची लोककल्याणकारी जाणीव, सर्वार्थाची सामाजिक एकरूपता आणि समता आणि मानवता या दृष्टिकोनातून आदिवासींच्या कला, आदिवासींचं साहित्य, आदिवासींचे प्रश्न समजून घेऊन सरकारने आणि समाजाने ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बहुरंगाचे सदस्य धीरज केदारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. बहुरंग पुणे आयोजित 19व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा आज कार्यक्रम आपण पार पडतो आहोत. बहुरंग संस्थेच्या वतीने आजच्या दुसऱ्या दिवसासाठी
उपस्थित प्रमुख पाहुणे श्रीपाल सबनीस सर, माननीय अरुण खोरे सर यांचे मी बहुरंगच्या वतीने आभार मानतो. आदिवासी कलावंत कला पुरस्कार निवड समितीचे जे सदस्य होते श्री शा पंडित, नामदेव गंभीरे आणि बाळकृष्ण मते यांचेही मी बहुरंगच्या वतीने आभार मानतो. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीकृष्ण देशमुख सर यांचेही मी बहुरंगच्या वतीने आभार मानतो. यानंतर आपण चित्रपट पाहण्याचा कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. समारोप कार्यक्रमाच्या नंतर सुधागड 307 ही मराठी फिल्म प्रदर्शित केली. पण आता नो कबड्डी. ओके. तो ठेकेदार नाही काय शंकर्या, तो पाठवतोय सगळ्यांना. अरे बाळ्या थांब. यशा, अरे कबड्डी असोसिएशन वाले 20,000 रुपये देणार आहेत आणि कोच सरांनी पण 10,000 रुपये द्यायचा वादा केलाय. आणि जर पैशाची नड लागलीच की जाऊ की कंपनीत कामाला. हे घे यशा, 50 आहेत. 50. बाळ्या, हा 50 दिली यशाला. ठीक आहे. ठीक आहे. 10 अशोकला दे. अरे 1 किलोमीटर ते कुआ नीरा जला जला लेके आने का. हा आता चला माझ्यासोबत चला. पुणेरी वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची विशेष दखल घेतली. दिनांक 11 मे 2026 दैनिक प्रभात पुणे. नागरिकीकरण प्रक्रियेत आदिवासी समाजाचे शोषण डॉक्टर श्रीपाल सबनीस. दिनांक 12 मे 2026 दैनिक सकाळ पुणे. नागरिकीकरणातून आदिवासी समाजाचं शोषण. दैनिक नवराष्ट्र पुणे. चित्रपट महोत्सवाच्या समारोपात सबनीस यांचं मत, आदिवासींचं अस्तित्व धोक्यात. दिनांक 13 मे 2026 दैनिक भास्कर पुणे. शहरीकरण की प्रक्रिया से आदिवासियों का शोषण डॉक्टर सबनीस.